Art of Comparing 11th and 12th Standard Marathi Writing Skills. Hello friends, this is Shraddha. Welcome back to Grow With All. फ्रेंड्स, जसं तुम्हाला माहिती आहे की रायटिंग स्किल्सशी रिलेटेड सर्व चॅप्टर्स आपण आपल्या चॅनलवरती डिस्कस करून घेतलेले आहेत आणि जर ते व्हिडिओज तुम्ही बघून घेतले नसतील तर प्रथम जाऊन ते व्हिडिओज देखील बघून घ्या. ठीक आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्ट ऑफ कंपेरिंग अर्थातच सूत्रसंचालन याच्या बाबतीत आपण इथे डिस्कस करणार आहोत. सो आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की कशा पद्धतीने सूत्रसंचालक एक महत्त्वाची भूमिका बजावत असतो पूर्ण इव्हेंटमध्ये आणि तसंच आपण एक फॉर्मॅट डिस्कस करू. तो तर खूप महत्त्वाचा पार्ट असणार आहे आपल्या व्हिडिओमधील आणि जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही बऱ्यापैकी गोष्टी तुम्ही ॲज इट इज पाठ करून जाऊ शकता, कारण हा चॅप्टर यावरती तुम्हाला 4 मार्क्सला क्वेश्चन बनणार आहे एक्झाममध्ये आणि बऱ्यापैकी यातील जे पॉईंट आहे ते तुम्ही ॲज इट इज पाठ करून जाऊन तिथे लिहू शकता. पण काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी प्रिपेअर करावे लागतात. कोणतंही इव्हेंट असू दे किंवा कोणतंही ऑकेजन असू दे, त्यामध्ये कंपेअरिंग अर्थातच सूत्रसंचालक आहे तो खूप महत्त्वाची भूमिका बजावत असतो. म्हणजे तसं बघितलं तर तो आपल्या पूर्ण इव्हेंटचा किंवा पूर्ण फंक्शनचा हिरो तर नसतो, पण त्याच्याशिवाय कोणत्याही गोष्टी चालत देखील नाहीत. म्हणजे पूर्ण फंक्शनला बांधून ठेवण्याचं काम कोण करत असतं तर सूत्रसंचालक. त्याला आपण बऱ्याच वेळेला अनाउन्सर, अँकर अशा नावाने देखील बोलवतो. ठीक आहे. मला वाटतं की हे सगळ्यांना माहिती आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे कंपेअरिंग सूत्रसंचालक त्यांच्या लाईफमध्ये अनुभव देखील घेतला असेल, त्यांनी केलं देखील असेल सूत्रसंचालन बऱ्यापैकी प्रोग्राम्सचं. सो आपण आपल्या ज्या एक्झाम आहे त्यामध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने येणार आहेत तर हे जे कंपेअरिंग आहे अर्थात जो सूत्रसंचालक आहे त्याची स्क्रिप्ट अर्थात पुढे सूत्रसंचालक म्हटल्यानंतर पुढे काय होणार प्रोग्राममध्ये हे त्याला अगोदर माहिती पाहिजे, त्याला त्यातलं डीप नॉलेज पाहिजे प्रोग्राममधलं आणि त्यानुसार त्यानं जी काही स्क्रिप्ट लिहिणार तो त्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला इथं स्क्रिप्ट लिहायची आहे. मग बऱ्यापैकी पॉईंट्स येतील त्यामध्ये, जसे की मग स्टार्टिंगला एक इंट्रोडक्शन येईल, त्यानंतर मग वेलकम सॉन्ग येईल, वेलकम सॉन्गनंतर मग जो मेन इव्हेंट आहे किंवा तत्पूर्वी जर बघितलं तर चीफ गेस्टचं स्पीच असेल, त्या सगळ्या गोष्टी होतील ज्या की पुढं आपण डिस्कशन करणारच आहोत आणि शेवटी काय ते मग वोट ऑफ थँक्स. ठीक आहे. सो आपण जे पॉईंट्स आहेत ते आपण बघूया आणि मेन म्हणजे आता आपण फॉर्मॅटच बघू आणि त्यानुसार बऱ्यापैकीच्या गोष्टी आहेत तर तुम्ही ॲज इट इज जरी पाठ केल्या तरी पण एक्झाममध्ये चालू शकतात. पण महत्त्वाची गोष्ट अशी की सगळ्याच गोष्टी पाठ करून काही होत नसतं, काहीतरी मेहनत तुम्हाला देखील घ्यावी लागेल, कारण आपण ॲज इट इज सगळ्या गोष्टीचं गेस नाही करू शकत ना. त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्हाला प्रयत्नच अर्थात प्रॅक्टिसच करावी लागेल आणि त्यामुळेच ह्या गोष्टी पॉसिबल होतील. ठीक आहे. सो आपण जो फॉर्मॅट आहे एक्झाममध्ये जे तुम्हाला विचारलं जाणार आहे आर्ट ऑफ कंपेअरिंगवरती, त्याचा आपण आता फॉर्मॅट बघू. सो ज्यावेळेला फंक्शन स्टार्ट होईल त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट येईल तो म्हणजे ग्रीटिंग्स. ठीक आहे. सो त्यावेळेला ग्रीटिंग काय करायचं तर सगळ्यात प्रथम गेल्यानंतर स्टेजमध्ये सूत्रसंचालक म्हणून आपण बोलू शकतो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू किंवा गुड मॉर्निंग टू ऑल प्रेझेंट हिअर टुडे ऑन धिस स्पेशल अकेजन वी गॅदर्ड हिअर फॉर द ॲन्युअल डे. आय वेलकम यू ऑल विथ बॉटम ऑफ माय हार्ट. ठीक आहे. आपण इथे ॲन्युअल डेसाठी जमा झालो आहोत आणि मी सर्वांचे मनापासून इथं स्वागत करते. अशा पद्धतीनं आपण इथं ग्रीटिंग्स देऊ शकतो. स्टार्टिंगला हा पॅरेग्राफ तुम्ही ॲज इट इज पाठ करू शकता आणि कुठलंही फंक्शन असू दे त्या ठिकाणी इथं फक्त फंक्शनचं नाव टाकायचं. ॲन्युअल डेच्या ऐवजी जर तुम्हाला इथं विचारलं गेलं असेल की प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असेल किंवा इंडिपेंडन्स डे, ते त्यानुसार इथं चेंजेस होतील. बाकी सगळा जो हा जो पॅसेज आहे तो तुम्ही ॲज इट इज ह्या ओळी पाठ करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे लाईटिंग द लॅम्प. ठीक आहे. म्हणजे दीप प्रज्वलन. ठीक आहे. यासाठी इथं काय आहे बघा, आपल्याला एक दिसतात 4 ओळी, त्या कशा पद्धतीने आपण म्हणू शकतो, लेट्स बिगिन द फंक्शन विथ लाईटिंग द लॅम्प. आय रिक्वेस्ट आवर ऑनरेबल चीफ गेस्ट ... ते चीफ गेस्टचं काही नाव तुम्हाला एक्झाममध्ये दिलं असेल तर ठीक, नाही तर तुम्ही तुमच्या मनचं देखील घालू शकता. ठीक आहे. प्रिन्सिपल ऑफ आवर कॉलेज टू लाईट द लॅम्प अँड गार्लँड द फोटो ऑफ गॉडेस सरस्वती. सरस्वतीच्या फोटोला हार आणि तसेच दीपप्रज्वलन करण्यासाठी आपण या ठिकाणी चीफ गेस्ट तसेच आपले कॉलेजचे प्रिन्सिपल यांना इथं उपस्थित राहण्यासाठी किंवा इथं बोलवत आहोत. अशा पद्धतीने याचा अर्थ होतो. हा देखील जो पॅरा आहे तुम्ही ॲज इट इज पाठ करू शकता. ठीक आहे. हा पॅरा देखील ॲज इट इज तुम्ही पाठ करा, त्याचा तुम्हाला एक्झाममध्ये फायदा होईल. या ठिकाणी काही चेंजेस होणार नाही. जर तुम्हाला एक्स्ट्रा काय ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे ॲड करू शकता. ठीक आहे. यानंतरचा जो पार्ट येणार आहे तो म्हणजे वेलकम सॉन्ग. वेलकम सॉन्गसाठी तुम्ही म्हणू शकता, नाव आय रिक्वेस्ट मिस, या ठिकाणी इथं नाव येईल, मिस अँड हर टीम टू रिसाइट द वेलकम सॉन्ग. थँक्स टू ऑल द गर्ल्स फॉर देअर म्युझिकल रिसायटेशन. ठीक आहे. आपण हे थँक्स टू ऑल द गर्ल्स हे नंतर म्हणायचं आहे, पण या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. म्हणजे एकदा त्यांचं वेलकम सॉन्ग झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी थँक्स टू ऑल द गर्ल्स फॉर देअर म्युझिकल रिसायटेशन असं या ठिकाणी बोलायचं असतं. ठीक आहे. सो हे देखील तुम्ही ॲज इट इज
करू शकता पाठ. यामध्ये देखील काहीच चेंजेस होणार नाही. कोणताही प्रोग्राम असेल तरी हे तसंच येईल. ठीक आहे. यानंतर मग जे आहे पॉईंट तो म्हणजे वेलकम स्पीच किंवा इंट्रोडक्टरी स्पीच असं देखील आपण इथं म्हणू शकतो. हे पण तुम्ही बघू शकता. नाव आय रिक्वेस्ट द प्रिन्सिपल डॉट डॉट प्रिन्सिपल अर्थात त्यांचं नाव येईल टू डिलिव्हर अँड इंट्रोडक्टरी स्पीच ऑन धिस ऑकेजन असं. आणि त्यानंतर मग ज्यावेळेला त्यांचं स्पीच कंप्लीट होईल त्यानंतर मग तुम्ही म्हणू शकता थँक्यू सर फॉर इन्स्पायरिंग अस विथ अचिव्हमेंट्स ऑफ अवर कॉलेज. ठीक आहे, अशा तऱ्हेने. पण त्यावेळेला म्हणजे आता तुम्हाला स्क्रिप्ट रायटिंग करायचं आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं हे एक्झाममध्ये लिहू शकता. ठीक आहे, हा पण पॅरा तुम्ही ॲज इट इज करू शकता. यामध्ये देखील काही चेंजेस करण्याची गरज नाही. एक्स्ट्रा करायचं असेल ॲड तर तुम्ही करू शकता. ठीक आहे. आता जो महत्त्वाचा पॉईंट आहे अर्थातच चीफ गेस्ट स्पीच ऑफ चीफ गेस्ट यांच्यासाठी इथं तुम्हाला बोलू शकता तुम्ही. ज्यावेळेला आपण चीफ गेस्टचं मनोगत व्यक्त करण्यासाठी त्यांना आपण स्टेजवरती यायला आवाहन करतो त्यासाठी आपण तुम्ही म्हणू शकता नाव आय रिक्वेस्ट टू द ऑनरेबल चीफ गेस्ट त्यांचं नाव येईल या ठिकाणी टू एक्सप्रेस हिज थॉट्स ऑन धिस ओकेजन. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही चीफ गेस्टना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या स्टेजवरती बोलवू शकता. ठीक आहे. सो बघा फ्रेंड्स की बऱ्यापैकी जे सगळे पॉईंट्स आहेत ते तुम्ही ॲज इट इज पाठ करून जाऊ शकता. तुम्हाला 4 मार्क घेण्यामध्ये काही या हा जो पॉईंट आहे यामध्ये हा जो चॅप्टर आहे यामध्ये काही अवघड नाही आहे. आता चेंजेस होणार कुठे तर फक्त मेन इव्हेंट्समध्ये चेंजेस आहेत. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट घ्यावे लागतील आणि तितकं तुम्ही करू शकता. ठीक आहे ना. सो जो पॉईंट आहे अर्थात मेन इव्हेंट जे खूप महत्त्वाचं आहे आणि हेच तुमचं खऱ्या अर्थानं चेक केलं जाईल एक्झामिनरकडून. ठीक आहे. सो इथं तुम्ही बघू शकताय की मेन इव्हेंट आपण इथं एक एक्झाम्पल घेतले ते एक ॲन्युअल डेचं अर्थात एंटरटेनमेंट प्रोग्रामचं एक्झाम्पल आहे. त्या दृष्टीने इथं तुम्हाला 1-2 एक्झाम्पल आपण इथं दिलेले आहेत. सो कशा पद्धतीने ते बघू आणि नंतर मग कशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता ते मी सांगते. सो पहिला बघून घ्या. सो फायनली द टाईम हॅज कम टू स्टार्ट एंटरटेनमेंट प्रोग्राम अर्थात ती वेळ आली आहे एंटरटेनमेंट प्रोग्राम स्टार्ट करण्याची. सो इथं 1-2 एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता अशा पद्धतीनं इथं मी दाखवलेत त्याप्रमाणे. सो आय कॉल अपॉन पियुषा पाटील and her team on the stage from standard 11 student and the lyrics of the songs are धीम ताणारे. ह्यांचा परफॉर्मन्स झाल्यानंतर शेवटी आपल्याला इथं ग्रीड देण्यासाठी सुपर परफॉर्मन्स अशा पद्धतीनं बोलू शकता. तसंच सेकंड उदाहरण मी इथं तुम्हाला दाखवलं आहे. नाव आय कॉल अपॉन आदित्य पाटील टू शो हिज रोबोटिक परफॉर्मन्स आणि शेवटी बोलू शकता वॉट अ परफॉर्मन्स आदित्य. ठीक आहे, अशा पद्धतीनं. मग हे झालं कशाचं तर जर ज्यावेळेला ॲन्युअल फंक्शन असेल किंवा कोणता तरी एंटरटेनमेंट प्रोग्राम असेल त्या ठिकाणी तुम्ही हे अशा पद्धतीनं उदाहरण रेडी करू शकता. पण समजा या ठिकाणी जर वेगळं कोणतं तरी एक्झाममध्ये तुमचं आलं की प्राईज डिस्ट्रीब्युशन आलं किंवा इंडिपेंडन्स डे आले असेल तर त्यानुसार तुम्हाला इथं चेंजेस करावे लागतील. त्यानुसार तुम्ही ना 1-2 एक्झाम्पल अशा पद्धतीनं इथं रेडी करून जा. ठीक आहे, प्रिपेअर करूनच जा, पाठ करून जा. त्यानंतर मग तुम्ही इथं त्या पद्धतीने तुम्ही इथं घालू शकता. ठीक आहे. जर समजा आता प्राईज डिस्ट्रीब्युशनचा आला आहे तुम्हाला प्राईज डिस्ट्रीब्युशनवरती जर स्क्रिप्ट रायटिंग करायला सांगितली तर तुम्ही असं म्हणू शकता ना आय रिक्वेस्ट टू द ऑनरेबल चीफ गेस्ट टू गिव्ह ॲन अवॉर्ड. त्यानंतर काहीही पुढे जे काही तुम्हाला द्यायचं असेल ते तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, अवॉर्ड वगैरे. ठीक आहे, तुमचं नाव घालू शकता स्वतःचं फ्रेंड्सचं. अशा पद्धतीने 1-2 एक्झाम्पल रेडी करा आणि हा जो प्रोग्राम आहे किंवा हे जो मेन इव्हेंट हा जो पॉईंट आहे तुम्ही इथं हा कवर करू शकता. हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे आणि हा खास करून चेक पण केला जाईल. ठीक आहे. बाकीचे जे पॉईंट्स आहे जसं की वेलकम सॉन्ग आहे, वेलकम स्पीच आहे, चीफ गेस्ट स्पीच आहे ते तुम्ही ॲज इट इज पाठ करून जाऊ शकता. बाकी त्यामध्ये काही जास्त एफर्ट्स नाही घ्यावे लागत. आपल्याला पाठ केलं आणि ॲज इट इज आपण एक्झाममध्ये जरी उतरवलं तर त्याचा तितकासा प्रभाव नाही पडणार. पण जो मेन इव्हेंट आहे चेंजेस इथं होणार आहेत त्यामुळे चेक पण मेन खऱ्या अर्थाने इथंच केलं जाईल. ठीक आहे ना. सो इथं तुम्ही थोडंसं लक्ष घेतलं पाहिजे आणि थोडीशी इथं एफर्ट्स घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे. सो यानंतरचा जो शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे वोट ऑफ थँक्स अर्थात आभार प्रदर्शन. ठीक आहे, यासाठी तुम्ही इथं 2 ओळी पाठ करू शकता. यासाठी तुम्ही 2 ओळी इथं पाठ करू शकता. नाव आय कॉल अपॉन मिस्टर आदित्य पाटील टू प्रपोज वोट ऑफ थँक्स. ठीक आहे, अशा पद्धतीनं या 2 ओळी झाल्यानंतर तुम्ही शेवटी जर द्यायचं असेल तर बोलू शकता थँक्स टू ऑल फॉर गिविंग युअर प्रेझेन्स फॉर द ओकेजन. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण बघितलं हा जो पॉईंट होता
आर्ट ऑफ कंपेरिंगचा. आता सूत्रसंचालन कशा पद्धतीने केलं पाहिजे याचा पूर्ण फॉर्मॅट आपण बघितला आहे. बऱ्यापैकी गोष्टी सोप्या आहेत, तुम्ही ॲज इट इज पाठ करून जाऊ शकता. काही गोष्टींसाठी एफर्ट घेणं मस्ट आहे आणि तुम्ही घेतलेच पाहिजेत. ठीक आहे. सो आय होप, मला वाटतं की हा पूर्ण जो पॉईंट आहे तो तुम्हाला कळाला असेल, समजले असेल आणि व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांना आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सना ही व्हिडिओ शेअर करा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.